शहरातील एक सर्वात महत्त्वाचा दुवा असणारा रस्ता म्हणू आपण की इथं असणारा एस.टी. वर्कशॉप, सिनर्जी हॉस्पिटल, सेवा सदन हॉस्पिटल आणि एस.टी. वर्कशॉपमधील सर्व कर्मचारी, गजानन हाऊसिंग सोसायटी आणि इथं असणाऱ्या मोठ्या वसाहतीमध्ये राहणारे नागरिक या सर्वांच्यासाठी आवश्यक असणारा हा रस्ता याचं काम सुरू झालेलं आहे। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आमचे नेते विनयजी कोरे साहेब आणि समीदादा कदम यांनी हा रस्त्याची मागणी केली आणि हा रस्ता बजेटमधून जवळजवळ 1100 मीटर लांबीचा हा रस्ता शहरामधला दोन भागांना जोडणारा दुवा म्हणून आपण खूप वर्षाची प्रलंबित मागणी होती की येणारे MIDCतून येणारे जे लोक आहेत, गोदरेज फॅक्टरीपासून त्यांना मिशन चौकात जावं लागायचं, मिशनमधून सांगली किंवा मिरजमध्ये जावं लागायचं। अशा लोकांची आता सोय MIDC ज्या असतील, एस.टी. वर्कशॉप असतील, गजानन हाऊसिंग सोसायटी किंवा येणाऱ्या हॉस्पिटलमध्ये येणारे जे लोक आहेत, सेवा सदन आणि इथं असणार सिनर्जी हॉस्पिटल, हे जे मोठी हॉस्पिटल झाले आहेत, या लोकांना येणाऱ्यासाठी किंवा ॲम्ब्युलन्ससाठी खूप मोठी सुविधा झाली आहे। आणि हे मंजूर करून देण्यासाठी आमचे नेते माननीय समीदादांनी खूप मोठं योगदान दिलं आहे। हे खरं मला आश्चर्य वाटतंय की दादांनी हे खास बाब म्हणून देवेंद्रजीकडे जाऊन बजेट बुकमध्ये हे काम मंजूर करून घेतलं बाय नेम। त्यासाठी विशेषतः समीदादाचे मी मनापासून आभार मानतो या सर्व लोकांच्या वतीनं की हे बाय नेम मंजूर करून प्रभाग क्रमांक 2 आणि 3 या दोन्ही नगरसेवकांची मागणी होती। दादा 2 नंबर आणि 3 नंबरचा हा मधला असणारा दुवा आहे, इकडे गेला तर 2 नंबर, इकडे गेला तर 3 नंबर, आणि हा लोकांचा दुवा हा साधण्याचं काम समीदादांच्या माध्यमातून हा रस्ता बजेटमध्ये आलाय। त्याचं काम सुरू झालंय म्हणता म्हणता आपण ह्या 15 दिवसाचे काम संपेल आणि ह्या इथं असणाऱ्या हॉस्पिटलची, एस.टी. वर्कशॉप कर्मचाऱ्यांची, इथल्या अधिकाऱ्यांची आणि इथल्या नागरिकांची खूप मोठी सोय झाली आहे। त्यामुळे मी म्हणेन की धन्यवाद जसं देवेंद्रजी तसं धन्यवाद विनय कोरे साहेब आणि धन्यवाद समीदादा। गजानन सोसायटी संचालक, आमच्या सोसायटीमधून मिरजमध्ये जाण्यासाठी आतापर्यंत फार कसरत करावी लागायची, रस्त्याची सोय नव्हती। अल्फॉन्सो वगैरे इतर स्कूलला जाण्यासाठी मुलांना जाण्या येण्यासाठी फार अडचण होत होती। तसेच इमर्जन्सीच्या वेळी हॉस्पिटलला वगैरे नेणे आणणेसुद्धा फार अवघड झालं होतं। तथापि आज हा रस्ता आता मगाशी वानखंडे सरांनी सांगितल्याप्रमाणे समीदादा कदमच्या माध्यमातून आज हा रस्ता पूर्ण होतो आहे आणि ह्या रस्त्याचं फार सोयीस्कर झाले आहे इथल्या नागरिकांना। तथापि इतर त्या ठिकाणी हॉस्पिटल आणि इतर कॉलनी, गुलमर्ग कॉलनी, मेघजीबाईवाडी इत्यादी कॉलनीमध्ये सुद्धा मिरजमध्ये जाण्यासाठी फार सोयीस्कर झालेलं आहे। तर त्यामुळं आम्ही संस्थेच्या वतीनं गजानन सोसायटीच्या वतीनं आम्ही वानखंडे सर तसेच इतर कार्यकर्ते दिगंबर जाधव साहेब यांचा सगळ्यांचा आम्ही आभार मानतो। एस.टी. वर्कशॉपचा सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक निसार अहमद इब्राहिम नदाफ आज इथं कदम साहेबांच्या माध्यमातून इथं जर 1100 मीटरचा रस्ता झालेला आहे। वार्ड क्रमांक 2 आणि 3च्या नगरसेवकांनी प्रयत्नांनी केलेला आहे आणि नागरिकांची ना आमच्या एस.टी. वर्कशॉपमधल्या जवळपास 500-600 कर्मचाऱ्यांची चांगली सोय त्यांनी केलेली आहे। कारण का पावसाळ्यामध्ये ते गुडघाभर चिखल होता, यांना यायला जायला अपघात वगैरे होते, गाड्यांचं म्हणजे चिखलामध्ये घसरून येऊन हे होत होते, त्याची चांगली सोय केलेली आहे। त्याबद्दल आज त्यांच्या कदम साहेब यांचा आम्ही आभार व्यक्त करतो। त्यांनी चांगलं काम केलं आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा।